एकदम झटपट असा आपला दुधी भोपळ्याचा हलवा रेडी आहे। तर पहा कसा दिसतोय, फार सुंदर अप्रतिम, टेस्टला पण खूप भारी लागतो। तर नक्की ट्राय करा। कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपण आज स्वीटची रेसिपी पाहणार आहोत। स्वीट असून सुद्धा हेल्दी रेसिपी पाहणार आहोत। हिवाळा सुरू झालाय तर खूप सारे हलव्याचे प्रकार सुद्धा सुरू होतात। गाजराचा हलवा तर हिवाळ्यात करतो आपण, त्याचबरोबर आपण दुधी भोपळ्याचा हलवा करणार आहोत। तुम्हाला माहिती का, आपले इंडियन स्वीट्स ने का खूप हेल्दी आहे। एक ठराविक प्रमाणात खाल्ले तर, अति केले तर कुठल्या पण गोष्टीचा वाईट परिणाम होणार, पण जर तुम्ही एक ठराविक प्रमाणात खाल्ले तर इंडियन स्वीट्स खूप चांगले आहेत। कारण आपले इंडियन स्वीट्स हे जास्त करून व्हेजिटेबल पासून म्हणजे भाज्यांपासून किंवा दुधांपासून बनलेले आहेत, त्याच्यामुळे खूप हेल्दी आहेत। तर आज आपण दुधी भोपळ्याचा हलवा पाहतोय, खूप हेल्दी आहे, जास्त काही वापरलेलं नाही। मी तुम्हाला हे जस्ट साहित्य सुद्धा सांगितलं नाही, कारण फक्त 3 ते 4 साहित्य लागतात। एक म्हणजे दुधी भोपळा लागतो, दुसरं म्हणजे दूध लागतं तुम्हाला। दुधी भोपळा जेवढा आहे तेवढा तुमचा, म्हणजे जेवढं वाटी तुमचं दुधी भोपळा आहे तेवढं, त्याच्यानंतर तूप एक लागतं आणि साखर। या 4च गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यात, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये। जसं मी सांगितलं की जरी स्वीट्स असलं तरी हे हेल्दी आहे, खूप खूप हेल्दी आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। आणि थंडी सुरू झाली आहे तर नक्कीच हलवा तर झालाच पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर रेसिपी सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, दुधी भोपळा हा पटकन काळा पडतो, त्याच्यामुळं खूप पटकन किसायचा किंवा जेवढा किसायचा तेवढा सोलून घ्यायचा आणि मग किसून लगेच तुपामध्ये आपल्याला ऍड करायचंय, जे मी प्रोसेस आपल्या रेसिपीमध्ये दाखवली। चला तर मग सुरू करूया। तर आपण दुधी भोपळ्याचा हलवा बनवतोय। दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना एक लक्षात ठेवा, दुधी भोपळा खूप लवकर काळा पडतो, त्याच्यामुळे त्याला कट केलं की पटकन कुक करायला घ्यायचंय। तर आता आपण काय करणार आहोत, पहिल्याचं देठ कापून घ्यायचं किंवा नंतरून कापलं तरी चालेल तुम्ही, आणि मग जसं बटाटा सोलतात तसं सोलून घ्यायचं, सगळं सोलून घ्यायचंय। तुम्ही काय करते, दुधी भोपळा सोलायच्या आधी त्याची मधनं काप करून घेते, म्हणजे पहिल्या अर्धा भाग कट करून तो किसून घ्यायचा आणि मग राहिलेला अर्धा भाग मी किसून घेते, जेणेकरून तो काळा पडत नाही। चला तर मग सुरू करूया पटपट। तर इथे माझा भोपळा सोलून झालाय। आता मी इथं अद्रक किसायची किसणी घेतली आणि त्याने किसते। तुम्हाला हवा असेल तर मोठी किसणी घेऊन किसला तरी चालेल। तर या पद्धतीने तर मी सगळं असंच किसून घेणार आहे। आता अर्धा माझा दुधी भोपळा किसून झालेला आहे। तर लगेच जेवढा झालाय ना तेवढा आपल्याला कढईत ट्रान्सफर करायचा, नाही तर ब्लॅकिश होतो आणि त्याचा काही फायदा होत नाही, मग वेगळाच कलर होतो। त्याच्यामुळे चला सुरुवात करूया पटकन। इथे मी स्टीलची कढई घेतली आहे, ती गरम आहे आणि तर मी ह्याच्यात तूप ऍड करते। तर एवढं इनफ आहे, खूप जास्त नाही लागत, 1-2 चमचे लागतात मीडियम साईजच्या भोपळ्याला, खूप जास्त नाही लागणार आहे। गरम झाल्यावर थोडंसं त्याच्यात आपण लगेच आपला जो खिसलेली आपली दुधी भोपळा आहे तो ऍड करतोय। जेवढा झालाय तेवढा पटपट ऍड करून घ्यायचं, नाहीतर ब्लॅक होऊन जातो। आणि ह्याला पटकन परतून घ्यायचं जेवढा झालाय त्याला, कारण की खूप 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 विचित्र दिसतं नाही तर ते, त्याच्यामुळे प्लीज तेवढी काळजी घ्या, नाहीतर करायला झाला हलवा आणि दुसरंच काहीतरी होईल मग। तर हे लगेच टर्न करून घ्यायचं, परतून घ्यायचा तुपात। आणि आता बाकीचा जो तुमचा दुधी भोपळा आहे तो खिसता ह्याला टर्न करत, ह्याला सोडून जायचं नाही, खाली चिटकून बसेल नाही तर। आणि मग तो खिसता ह्याला लक्ष देत तो जसा खिसून होईल तो ह्याच्यात ऍड करत जायचं। तर असंच करायचं आपल्याला। चला तर मग करून घेऊया पटपट। आता हे हलव्याला आपण कंटिन्यू हलवतोय आणि त्याच टायमाला आपण ह्याच्यात नाही का दुसरा जो आपला दुधी भोपळा जो आपण किसतोय तो पण ह्याच्यात ऍड करतोय। ह्याला पाणी सुटणार आहे आणि थोडंसं लक्षात ठेवा, थोडंसं सुटतं, खूप जास्त पण नाही सुटत। तर मी इथे राहिलेला जो शिल्लक आपला दुधी भोपळा माझा किसून झालाय तो ह्याच्यात ऍड करते। तर या पद्धतीने, तर एक मीडियम साईजचा जो दुधी भोपळा असतो तो घेतला आहे मी। कंटिन्युअसली हलवते, जरा सुद्धा सोडत नाहीये, या पद्धतीने। हे असंच मी हलवून घेणार आहे।
थोडंसं परतत आलाय त्या टायमाला आपण ह्याच्यात नाही का दूध ॲड करतोय। तर इथं माझ्याकडे जवळजवळ 1 कप दूध आहे। तर मीडियम साईजची माझ्याकडं दुधी भोपळा होता, त्याच्यासाठी आपण 1 कप दूध ॲड करतोय आणि ह्या दुधातच आपल्याला दुधी भोपळा शिजवून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवरती या पद्धतीने। हलवा एकदम व्यवस्थित परतून झालाय त्या टायमाला आपण ह्याच्यात वेलची पूड ॲड करतोय। तुम्हाला हवी तेवढी एकदम किंचितशी करायची, खूप जास्त नाही करायची, नाहीतर परत त्याला थोडंसं काळवटपणा दिसतो म्हणून। तर परत आता हलवून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित। वेलची पूड टाकली की आता आपण साखर ॲड करणार आहे। आता मी दूध घेतलं होतं ते फुल फॅट मिल्क होतं, लक्षात घ्या। तर त्यामुळे आपण खवा नाही ॲड करत ते। जर करायचं असेल तर या टायमाला ॲड करा किंवा साखर पूर्ण वितळून झाल्यावर करायचा। तर फुल फॅट मिल्क घेतल्यावर तर खवा आपण वापरतो की तुम्ही अक्षरशः ह्याच्यात 1 चमचाभर वापरतो, त्यापेक्षा तुम्ही फुल फॅट मिल्क घ्या आणि त्याच्यातच व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं। दूध फाटणार नाही किंवा फाटलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, याला काही होत नाही। कंटिन्युअसली हलवत राहिलो आपण। आता साखर ॲड करतोय। तर इथं मी 1 वाटी साखर ॲड करते किंवा पाऊण वाटी, इथं मी पाऊण वाटी करते, तुम्ही 1 वाटी करू शकता। साखर आपण ॲड केली आहे, तर साखर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हलव्यात आणि ह्याच्यातच हलवा आणखी शिजवून घ्यायचा आपल्याला साखरेमध्येच। साखरेच्या पाकामध्ये हलवा शिजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप छान फ्लेवर टेस्ट ही साखर त्याच्यात जेव्हा मेल्ट होते ना तेव्हा येते। तर या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि साखर जेव्हा वितळेल ना तेव्हा तुमच्या हलव्याला खरी टेस्ट येणार, ती चकाकी येणार साखरेची, मस्त होणार, वास खूप सुंदर सुटतो एकदा जेव्हा तुम्ही हलव्यात साखर ॲड करता। तर ऑलमोस्ट झालेलं आहे। मी साखर तेव्हाच ॲड केली आहे, लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या हलव्यातलं पाणी सगळं संपलंय त्या टायमाला, त्याच्या आधी नाही। तुम्ही पाहिलं का साखर टाकल्यावर परत पाणी सुटले, तर हे पाणी आपल्याला डबल टिबल होईल जर आधीच साखर टाकली तर। मग हलव्याऐवजी दुसरंच काहीतरी रेडी होईल। त्याच्यामुळं साखर ही दुधात पूर्ण हलवा शिजला गेला, दूध पूर्ण फिनिश झालं, आटलं गेलं की मग साखर ॲड करायची आणि कंटिन्युअसली हलवून घ्यायचं परत। साखर हलवतानाच ह्याच्यात ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करते। तुम्हाला हवे असेल तर तळून घेतले तर थोडेसे चालतील, मी नाही घेतलेले, तर तुम्हाला हवे असेल तर नक्की तळून घ्या थोडेसे। आणि हे सुद्धा साखरेसोबतच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून त्या ड्रायफ्रूटची सुद्धा एक थोडीशी चव त्याच्यात उतरली पाहिजे या पद्धतीने। चला तर मग परतून घेऊया। परतून घेते परत एकदा ड्रायफ्रूट टाकल्यावर आपण परत एकदा परतून घेतोय। आता जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली हलवत राहायचं आपल्याला, म्हणजे साखर टाकलेलं त्याचं पाणी झालंय ते। तर हे त्याच्यातच शिजवून घ्यायचे परत आणि एक ब्राऊन असा कलर येतो साखर जेव्हा तुमची, म्हणजे खूप जास्त नाही पण एक चकाकी येते तुमची साखर जेव्हा पूर्ण मेल्ट होऊन त्या हलव्यामध्ये जाते तेव्हा, या पद्धतीने। तर पहा किती सुरेख दिसतोय, असाच दिसला पाहिजे। आणि ग्रीन, पूर्ण ग्रीन जेव्हा तुमची हे असते ना दुधी भोपळा, तेव्हा जेव्हा तुमचा दुधी भोपळा असतो ना तर त्याला ग्रीन कलर येतो, पण जेव्हा तुम्ही दुधी भोपळ्यात दूध टाकता तसं त्याला थोडंसं पांढरट करत येत जातो। तर या पद्धतीने हे हलवून घ्यायचे कंटिन्युअसली, जोपर्यंत साखर वितळत नाही तुमची तोपर्यंत। किती सुरेख झाला आहे। आता आपला दुधी भोपळ्याचा हलवा झालाय, गॅस बंद करायचा। दुधी भोपळ्याचा हलवा झालाय, गॅस बंद करायचा आणि हा सर्व करूया। चला तर मग पटकन सर्व करून घेऊया। एकदम झटपट असा आपला दुधी भोपळ्याचा हलवा रेडी आहे। तर पहा कसा दिसतोय, फार सुंदर, अप्रतिम, टेस्टला पण खूप भारी लागतो। तर नक्की ट्राय करा। कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर तुम्हाला आजची आपली दुधी भोपळ्याच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आणखी कोणता हलवाचा प्रकार तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.